but they were very kind enough to message, but फिर उसका कुछ हुआ. He's saying this is looking good. This. I love it. This is looking good. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आपण आलो आहे आता टँजरीन स्टुडिओला. येस, दिस इज द टँजरीन स्टुडिओ. ॲज यू कॅन सी इथे सगळे झंपाक झुंपूक डान्स होतात आणि आपण आज रील शूट करणार आहे. शेहजान खान आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम, ॲक्च्युली नॉट आफ्टर व्हेरी लॉंग टाईम, पहिल्यांदा करतोय. खूप दिवसापासून ऑफकोर्स मी त्याचा फॅनच आहे फ्रॉम लॉंग द लष्कर अँड यू मस्ट बी नोईंग हिम. बट एक रीलची कॉन्सेप्ट होती, खूप वेळापासून मला करायची होती. मी म्हणलं दिस इज द परफेक्ट टाईम टू डू इट विथ हिम. आप उसके हाथ में बैठ गए. तो लास्ट में आई गो फॉर एंड यू कैन आल्सो शाउट. क्योंकि वो एम्प्टी रहेगा ना तो वो समझा. एंड वेरेवर यू वांट टू शाउट यू कैन शाउट. That's बिल्कुल सिंक होना चाहिए. That's it. So we just got done with our shoot with Shehzaan Khan, yeah man, and I just like to tell you, I think I've told you this in Mumbai Indians that Oh yeah, when we saw the match. I was in London when iska Long the Lashkara was viral, and I don't know why I used to get up from the bed and I used to be in the bed and 2 घंटा से जिसका ही कोरियोग्राफी देखता था. पता नहीं क्यों ऐसे ही देखता था. और 2 घंटा हो गया ये. But great भाई, great work and the way you're growing, I'm seeing all your videos and it's great. Explore पे तो आया जाएगा. Follow नहीं किया तो भी ये Explore पे आ जाता है. So you can't run away from him. I just want to know, did you ever get any message from Anushka or Akshay? Yes. You got? I got from Akshay's team. I got. But they were very kind enough to message. But फिर उसका कुछ हुआ. एक रिक्रिएट तो बनता है विद शेहजान खान for sure. अक्षय कुमार and Anushka Sharma and Virat Kohli also. So now we have come to Buggy, yes, for our makeover. Finally 2 महीने बाद मतलब यहाँ पे ये और ये दोनों विषय क्लीन होने वाला है. कैसे होने वाला है, क्या होने वाला है पता नहीं है. He is saying this is looking good. This. I love it. This is looking good. तुम है ना आँख बंद करके बैठना पूरे हेयरकट में. फाइनल हम लोग रिवील करेंगे. ओके सर. कैमरे के सामने. आँख बंद करके तुम भी आँख बंद कर दो फटाक से. And फायनली आपले केस छोटे झालेले भाई, बरं वाटतं आणि दाढी पण कट झालेली आहे आणि स्किन ट्रीटमेंट आपण करून आलेलो आहे. डॉक्टरला भेटलेलो आहे. डॉक्टरचं रिॲक्शन ऑफकोर्स डॉक्टर खूप भडकली. बट ठीक आहे, आता मी तिला वचन दिलं आहे, जबान दिली आहे की आता आपण एकदम रेग्युलर राहणार, कुठेही लफडा नाही करणार आहे. सो सगळी ट्रीटमेंट घेतलेली आहे. हाताला वगैरे पण आपण जरा मॉइश्चराइज किंवा काय बोलतात टॅनिंग वगैरे ते सगळं केलेलं आहे. केस वगैरे सगळा विषय केलेला आहे. सो अगेन वी विल स्टार्ट आवर फेस प्रोसिजर. सो कसा वाटतोय आता खाली जरा कमेंटमध्ये सांगून टाका.
आणि मला माहिती आहे नखं केली नाही बिकॉज ॲक्च्युली मी खूप लेट पोहोचलो तिकडे आणि त्याच्यामुळे मॅनिक्युअर पेडिक्युअर जे करायचं होतं ते राहून गेलं. पण ठीक आहे, आता आपण घरी करूया. मोकळेंद्र बाहुबली झालेलं आहे आपलं भाई. मैं क्या बताऊ, हे जे सुख आहे ना आयुष्यात पहिल्यांदा मी एवढी मोठी नखं केलेली. आणि तुम्हाला काय, मलाच आवडत नव्हती बिकॉज जेवल्यानंतर त्याच्यात भात चपाती भाजी असं अडकायचं आणि मग मला प्रत्येक नख प्रॉपर साबणाने असं धुवावं लागायचं. आणि ते करताना तर मग तुम्ही विचारच. आणि धमाल आली बाई शेहजान खान बरोबर शूट करून 2 वर्ष आधी मला ही कॉन्सेप्ट आली. आणि त्या दिवशी नताशानी जी मी स्टोरीवर तिची रील शेअर केली आहे ती माझ्यासमोर आली आणि बोललो भाई करायची तर बात आहे. शेहजान खानला तर खूप दिवसांपासून मी फॉलो करतोय, म्हणजे त्याचं कॉन्टेंट बघतोय. आता मी रिसेंटली त्याला फॉलो केलं. बट ही सो स्वीट, सो नाईस. अँड त्यांनी जी ऍक्टिंग केली ना बाई धमाल केली आहे. म्हणजे आय डोंट नो की त्यांनी असं आधी केलंय का कोणाबरोबर, बट ही वॉज सो कम्फर्टेबल, सो गुड विथ इट दॅट आय लव्ड इट. अँड अजून एक रील आम्ही शूट केली आहे ती खाली कॉमेंट करून सांगा कधी टाकू, बिकॉज ती पण धमाल आहे, फन आहे. सो आता आपली पॅकिंग झालेली आहे. येस, आपण चाललो आहे कुठेतरी. मी आता नाही सांगत, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर कळेल बिकॉज तिथे पहिला अपडेट येईल. सो इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि इथे सबस्क्राईब करा बिकॉज इथे खूप धमाल येणार आहे तुम्हाला ब्लॉग्समध्ये. बिकॉज आपले ब्लॉग्स आता रेग्युलर होणार आहे. येस आय नो, मी हे तुम्हाला खूप वेळा बोललो आहे अधूनमधून, बट रेग्युलर नव्हतं होत बिकॉज हार्ट टू हार्ट सांगतो एकदम धावपळ एवढी होती ना. आणि आता जो मोठा प्रोजेक्ट आलेला 2 महिन्याचा त्याच्यात मॉर्निंग शिफ्ट नाईट शिफ्ट खूप काय म्हणजे ना अंगावर ताण यायचा, डोक्यावर ताण यायचा मेंटली की रील पण करायची आहे, ब्लॉग पण करायचा आहे, तिथे परफॉर्म पण करायचं आहे. आणि तो जेन्युअली खूप मोठा प्रोजेक्ट आहे. म्हणजे ते नखं वगैरे वाढवलेली, दाढी वगैरे वाढवलेली, केस स्किनची वाढवली मी ते का, बिकॉज मला 3000% एफर्ट्स तिथे टाकायचे होते. बिकॉज जेव्हा ते येईल तेव्हा मला पाहिजे की तुम्ही ते एन्जॉय केलं पाहिजे. बिकॉज अशी ऑपॉर्च्युनिटी आम्हाला सर्वांना एकत्र कधी भेटेल काय माहिती. आता भेटली आहे तर सोनं केलंच पाहिजे. आणि तुम्ही आमच्यावर एवढा विश्वास ठेवला तर ऑफकोर्स फुल थ्रॉटल एफर्ट्स टाकले पाहिजे. आणि म्हणून लक्ष लागत नव्हतं बिकॉज ताण मेंटली खूप जास्त येत होता. आणि डेली ब्लॉग्स बघा मला म्हणून सुरू केलं बिकॉज ऑफकोर्स केसीने असं फॅन, रील्स आवड आहे म्हणून करतो. जे आता बिग प्रोजेक्ट केलं ते पण आवड आहे म्हणून, म्हणजे जे काय ते आवड म्हणून केलं. सो असंच कसं पण टाकायचं माझं मन नव्हतं. आणि ऑनेस्टली स्पीकिंग स्वतःच्या बॉडीवर ताण घेऊन आय डोंट वॉन्ट टू मेस इट अप. हेल्थ इज़ वेरी मच इम्पॉर्टेंट बिकॉज हेल्थ है तो फिर मैं आपको ये सब दूंगा जो भी आप भी कर रहा हूँ. और अभी आगे तो और बहुत कुछ करना है. मतलब आगे मतलब अभी ये अगला महीना, बिकॉज जैसे मैंने कहा 2 कंट्रीज, एक कंट्री में तो ऑलरेडी मैं गया हूँ बहुत टाइम पे तुम्हाला माहिती. बट सेकंड कंट्री इज द कंट्री विच इज आई हैव नेवर ट्रॅव्हल्ड अँड आय डोंट विश टू ट्रॅव्हल बिकॉज इट इज नॉट माय इंटरेस्ट. बघू आता तिथे जाऊन कदाचित आवडेल. सो मी आणि शिंदे असणार आहे. सो स्टे ट्यून फॉर दॅट. बट थँक्यू फॉर स्टिकिंग बाय गाईज. वी आर रीचिंग 3 लाख सबस्क्रायबर्स. अँड खूप बरं वाटतंय तुम्ही मेसेज करता की ब्लॉग कधी येणार, पुढचा ब्लॉग कधी येणार, तुम्ही वाट बघत असता. सो एक्स्ट्रीमली सॉरी अगेन की ब्लॉग नाही टाकत होतो. बट आता तुम्हाला रिझन कळलेलं आहे. जे आहे ते खरं आहे भाई. पहिले हेल्थ पे ध्यान दो, फिर काम तो होते ही रहेगा. हे मला कळून आलेलं आहे या होल प्रोसेसमध्ये. आणि आतापासून मी त्या गोष्टीवर लक्ष देणार आहे टोटली. या 2 महिन्यात ती गोष्ट मी एकदम हार्डकोर शिकलेलो आहे. आणि आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता दणदणीत ब्लॉग्स देणार आहे, तुम्हाला खूप आवडणार आहे, मजा येणार आहे, धमाल येणार आहे. जसं मी बोललो पहिली ट्रिप जी असणार आहे ती एकदम रँडम कंट्रीमध्ये, मी जिथे गेलो नाही आहे कधी. रँडम नाही, ॲक्च्युली फेमस कंट्री आहे ती. आणि सेकंड ट्रिप तर ऑफकोर्स आई पप्पांवर असणार आहे. मला धमाल मजा येणार आहे. सो खूप काय होणार आहे, त्याच्यात पण ताण येईल. बट ठीक है, अभी खींच लेंगे तुम्हारे लिए, इतना तो कर ही लेंगे. तुम लोग इतना वेट कर लिए तो आपण तो अभी तुमको धमाल कॉन्टेंट देणार रीलवर. आणि इथे पण तो सबस्क्राईब करून ठेवा, इंस्टाग्रामवर फॉलो करून ठेवा. बिलीव्ह मॅजिक. आय विश तुम्हाला एक छोटासा ग्लिम्स मी देऊ शकलो असतो जो मोठ्या प्रोजेक्टचा आहे. बट देऊ का, जाऊन टाक.